Today we will discuss about the structure of DNA molecule. In the last lecture we have seen that the DNA molecule is a genetic material in all living organisms. Now in this lecture we have to discuss about the structure of DNA. Actually the structure of DNA is not included in our 12th standard syllabus. So here we just revise about the structure of DNA. आपण आज जो बघणार आहोत पार्ट जो स्ट्रक्चर ऑफ डीएनए जे आहे हे आपल्या आत्ताच्या 12वीच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं नाही. त्याच्या पुढचे पार्ट आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लुडेड आहेत, फक्त स्ट्रक्चर ऑफ डीएनए आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड नाही. परंतु हे लक्षात आल्याशिवाय पुढचा पार्ट समजणार नाही, त्यामुळे आपण आता हा गोष्ट रिपीट करतोय. DNA molecule, which is the hereditary unit of all the living organisms. It is double helix structure. It looks like the ladder, and these sides of the ladder are made up of deoxyribose and the phosphate molecule. We are going to study the detailed structure of this DNA molecule. But before actually starting the structure of DNA molecule, first of all, we have to know the basic unit of DNA molecule. Basic unit, by means of this part or this unit, all the different types of structure of DNA is made. It is known as the nucleotides. As this nucleotide is made up of three different types of subunits. The central pentagonal structure which is present is the deoxyribose sugar. Therefore, the name to that nucleic acid as a deoxyribose nucleic acid. In short, it is known as the DNA molecule. At one end of this pentose sugar, the phosphate group is attached. The phosphorus molecule, which is surrounded by 4 carbon molecule, that is the phosphate group. And at another end, the nitrogen bases are present. There are 4 different types of nitrogen bases which are present in the DNA molecule. Which are these 4 nitrogen bases? We will see in the next part. Now here we have to see actual structure of DNA molecule. So this is the double helix structure of DNA molecule which was described by Watson and Crick. वॅटसन आणि क्रिक ह्या दोन शास्त्रज्ञांनी हे स्ट्रक्चर जे आहे ते सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्याला डबल हेलिक्स का म्हटलंय? डबल म्हणजे काय? दोन. हेलिक्स म्हणजे काय? कॉइल्ड. याच्यामध्ये दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स असतात ज्या एकमेकावरती गुंडाळलेल्या असतात, कॉइल्ड झालेल्या असतात ऑन अ सेंट्रल इमॅजिनरी ऍक्सिस. या ठिकाणी आपण हे डॉटेड लाईन जे दाखवलेली दिसते ही सेंट्रल इमॅजिनरी ऍक्सिस आहे. ह्या इमॅजिनरी ऍक्सिस वरती ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आणि ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन काय झाली? त्या ठिकाणी कॉइल्ड झाली. त्याच्यामुळे त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? डबल हेलिक्स स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड. आपण आता हा स्ट्रक्चर सुरू करण्याच्या अगोदर सांगितलं की प्रत्येक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन जी आहे किंवा ईच स्ट्रँड जी आहे कशाने बनली? या न्यूक्लियोटाइड्सने बनलेला आहे, की ज्याच्यामध्ये एक पेंटोज शुगर आहे, एका साईडला फॉस्फेट ग्रुप आहे आणि दुसऱ्या साईडला नायट्रोजन कंटेनिंग बेस, दॅट इज द नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट. आता ह्या ज्या चेन्स आहेत या ठिकाणी हे 3' म्हटलंय, याला ऍक्च्युली बायोलॉजिकल टर्म मध्ये 3' म्हटलं आता. हे 3', ह्याचं दुसरं एंड जे आहे ते हे 5', ह्याचं हे 5', ह्याचं दुसरं एंड जे आहे त्याला 3' म्हटलं आता. आता या ठिकाणी ह्या ज्या एंड्स आहेत, हे जे 3' किंवा 5' एंड जे आहे याच्यामध्ये हे जे न्यूक्लियोटाइड मॉलिक्युल्स आहेत या पद्धतीचे न्यूक्लियोटाइड्स एकाखाली एक लिंक केले जातात. ते जे लिंकेज आहे त्याला म्हटलं जातं फॉस्फोडायस्टर लिंकेज. याच्यामध्ये एका न्यूक्लियोटाइडचा 5 नंबरचा कार्बन त्याच्या शेजारच्या दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या 3 नंबरच्या कार्बनला लिंक होऊन त्याचं लॉंग पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होते, जे आपण पुढे अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्याचं ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते पुढे बघूया समजावून. त्यानंतर आपण काय म्हणलं की याच्यामध्ये हे जे आहे त्याला काय म्हटलं जातं? नायट्रोजन बेसेस. ह्या नायट्रोजन बेसेस मध्ये काय आहे? कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग आहे. बेस पेरिंग म्हणजे काय? ह्या ज्या दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स आहेत, हे जे कलर दिसत आहे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, these are 4 different types of nitrogen bases present in the DNA molecule. These nitrogen bases which are present on one polynucleotide chain combines with the another polynucleotide chain.
ज्या दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स आहेत त्याच्यापैकी एका पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचा एक नायट्रोजन बेस त्याच्या बरोबर असलेली दुसरी जी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे त्याच्यातल्या नायट्रोजन बेस बरोबर कंबाईन होतो. त्या गोष्टीला म्हटलं तर कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. आता हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग काय? हे जे 4 नायट्रोजन बेसेस आहेत, ह्या 4 नायट्रोजन बेसेसची विभागणी 2 गटामध्ये केली. एकाला म्हटलं तर प्युरिन्स, दुसऱ्याला म्हटलं तर पिरिमिडिन. हे जे रिंग स्ट्रक्चर दिसते, ह्या रिंग स्ट्रक्चरवरून त्याचे 2 प्रकार पडलेले आहेत. यापैकी 4 पैकी जे 2 आहेत, ॲडेनिन आणि ग्वानिन, these are known as the purines. Adenine and guanines are known as the purines, while the cytosine and the thymines are known as the pyrimidines. बरोबर आहे. हे 4 जे आहेत, ह्या 4 पैकी 2 ॲडेनिन आणि ग्वानिन काय आहेत? प्युरिन्स आहेत आणि सायटोसिन आणि थायमिन काय आहेत? पिरिमिडिन्स आहेत. आता इथं आपल्याला काय बघायचंय? बेस पेरिंग. हे जे 4 नायट्रोजन बेसेस आहेत, हे यांच्यामध्ये जोडी तयार होताना, बेस पेरिंग म्हणजे काय? 2 नायट्रोजन बेसची जोडी तयार होताना एक विशिष्ट प्रकारे जोडी तयार होते. कुठलाही कशाबरोबर कंबाईन होत नाही. वन प्युरिन मॉलिक्यूल ऑलवेज पेअर्स विथ अनदर पिरिमिडिन मॉलिक्यूल ओनली. एक प्युरिन मॉलिक्यूल दुसऱ्या न्यूक्लियोटाइड पॉलिन्यूक्लियोटाइड चेन जे आहे त्याच्यातल्या पिरिमिडिन न्यूक्लियोटाइड बरोबरच पेअर होतो. ते होताना सुद्धा त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी आहे. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन. ॲडेनिन काय या ठिकाणी आपण सांगितलं हा ॲडेनिन आहे. कशाबरोबर पेअर होतो? थायमिन बरोबर. या ठिकाणी कलर वन लक्षात येईल, हा ॲडेनिन आहे, हा थायमिन आहे. हा ॲडेनिन कशाबरोबर पेअर होईल? फक्त थायमिन बरोबर. ॲडेनिन कोणता आहे? प्युरिन आहे. थायमिन काय आहे? पिरिमिडिन आहे. वन प्युरिन ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ अनदर पिरिमिडिन थायमिन विथ 2 हायड्रोजन बॉन्ड्स. इथं लहान लहान डॉट दिसतात पहा. हे 2 लाईन जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काय? ते हायड्रोजन बॉन्ड आहे. त्याच्या खालचं बघूया त्या ठिकाणी. हे आहे ग्वानिन, हे आहे सायटोसिन. ग्वानिन काय आहे? प्युरिन आहे. सायटोसिन काय आहे? पिरिमिडिन आहे. ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन विथ 3 हायड्रोजन बॉन्ड. इथं आपण शब्द काय वापरलाय? कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? ठरलेला आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. ॲडेनिन दुसरा जो पिरिमिडिन आहे थायमिन बरोबरच कंबाईन होईल, सायटोसिन बरोबर कंबाईन होणार नाही. बरोबर आहे का? प्युरिन कंबाईन्स विथ पिरिमिडिन हे तर म्हटलंय, त्याच्यामध्ये सुद्धा ॲडेनिन फक्त आणि फक्त थायमिन बरोबर पेअर होईल, ग्वानिन फक्त आणि फक्त सायटोसिन बरोबर पेअर होईल. त्याला म्हटलं आता कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. त्यानंतर हे बेस पेरिंग होताना आपण असं म्हटलं, वन प्युरिन मॉलिक्यूल ऑलवेज पेअर्स विथ अनदर पिरिमिडिन मॉलिक्यूल. मग प्युरिन आणि पिरिमिडिन ह्या दोघांचं काहीतरी प्रमाण असलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. मग हे प्रमाण काय आहे? दॅट इज नोन ॲज द प्युरिन पिरिमिडिन रेशो. ते कशा पद्धतीने असतं या ठिकाणी बघूया. हा जो रेशो सांगितला, ह्या रेशोला चारगॉफ्स रूल असं म्हटलं जातं. कारण सायंटिस्ट चारगॉफ जो आहे त्यानं सुरुवातीला ह्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. काय सांगते ते? आपण असं म्हटलं, ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन, ग्वानिन पेअर्स विथ द सायटोसिन. वन प्युरिन मॉलिक्यूल ऑलवेज पेअर्स विथ अनदर पिरिमिडिन मॉलिक्यूल. So the ratio of purine as to pyrimidine in the DNA molecule is always 1:1. एकास एक असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय म्हणलंय? ॲडेनिन प्लस ग्वानिन इज इक्वल टू थायमिन प्लस सायटोसिन. जेवढे ॲडेनिन आणि ग्वानिन असतील एक्झॅक्टली तेवढेच थायमिन आणि सायटोसिन असतील. म्हणून आपण काय म्हणलं? एकास एक. एक प्युरिन असला एक पिरिमिडिन असेल. एक समजा ॲडेनिन असेल तर एक थायमिन असेल. एक ग्वानिन असेल तर एक सायटोसिन असेल. 1,00,000 ॲडेनिन असतील तर 1,00,000 काय असणार आहेत? थायमिन असतील. म्हणजे जेवढे प्युरिन्स असतील तेवढेच पिरिमिडिन्स असतील. तो जो रेशो आहे त्याला काय म्हटलं तर प्युरिन पिरिमिडिन रेशो. देन द पोलॅरिटी ऑफ द स्ट्रँड. ही जे मगाशी आपण या ठिकाणी सांगितलं की हे न्यूक्लियोटाइड अशा पद्धतीने एकमेकाला कंबाईन होतात. आपण त्याही ठिकाणी म्हणतो होतो कार्बन नंबर 5 एका न्यूक्लियोटाइडचा दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या कार्बन नंबर 3 ला कंबाईन होते. हा वरचा घ्या या ठिकाणचा, हे फॉस्फेट ग्रुप आहे, फॉस्फरिक ऍसिड आहे, हे पेंटो शुगर आहे, हा नायट्रोजन बेस आहे. ह्या खालचा इथे फॉस्फेट कार्बन नंबर 5 ला अटॅच झाला, हे पेंटो शुगर. हे ह्या वरचा जो न्यूक्लियोटाइड आहे याच्यातल्या 3 नंबर कार्बनचं कशाबरोबर कंबाईन होते? त्याच्या खालचा असलेला ऍडजसंट दुसरा न्यूक्लियोटाइड आहे त्याच्या कार्बन नंबर 5 ला तो जॉईन होतो. ती जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणणार आपण? फॉस्फोडायस्टर लिंकेज. आता हे 5 प्राइम आणि 3 प्राइम नाव द्यायचं कशाला? आपण इथं म्हटलं की हे 3 प्राइम आहे, हे 5 प्राइम आहे. समजा इथं आपण असं म्हणलं हे 5 प्राइम आहे, हे 3 प्राइम आहे. काही आपल्या भागामध्ये त्याला 5 डॅश 3 डॅश असं म्हटलं जातं. पण सायंटिफिक टर्म लक्षात असू द्या, 5 प्राइम 3 प्राइम म्हटलं जातं. हे कशावरून? द फ्री एंड
of the polynucleotide chain, that end which possesses phosphorus as a free end, that is always 5' end. काय म्हणतो लक्षात घ्या, ह्या ठिकाणी लक्ष घ्या. ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, ही दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे. ह्या पॉलिन्यूक्लियोटाइडचा ज्या भागामध्ये फॉस्फरस हा फ्री असेल, तो जो एंड असेल त्याला काय म्हणणार आपण, 5' एंड. त्याची अपोजिट बघूयात. या ठिकाणी काय OH असणार आहे, हायड्रॉक्झिल आयन असणार. मग ज्या ठिकाणी हायड्रॉक्झिल आयन फ्री असेल, OH फ्री असेल, ते झालं 3'. इथं अपोजिट असेल, या ठिकाणी समजा हे OH फ्री आहे, हे 3' म्हटलं, इथं फॉस्फरस आहे, हे काय असणार आहे, 5'. या पद्धतीनं त्याचं जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, पोलॅरिटी ऑफ दॅट स्पेसिफिक स्ट्रँड. OH ग्रुप ज्या ठिकाणी फ्री असेल त्याला 3' म्हणायचं, आणि फॉस्फेट ग्रुप ज्या ठिकाणी फ्री असेल त्याला काय म्हणणार आपण, 5'. सो दॅट इज नोन ॲज द पोलॅरिटी ऑफ द स्ट्रँड. Another important thing regarding this polarity of strand is that the two polynucleotide chain, they are anti-parallel to each other. ही एक गोष्ट लक्षात असू द्या. मेजर ग्रुप, मायनर ग्रुप नंतर ना बघूया. ह्याला अँटी पॅरलल म्हटलं होतं. पॅरलल म्हणजे काय, समांतर. अँटी म्हणजे काय, अपोजिट. कशामुळे अँटी पॅरलल म्हटले, ह्या दोन चेन तर समांतर आहेतच, पॅरलल आहेत, परंतु समजा ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, हिथं काय आहे, 5' एंड आहे, हिथं काय आहे, खालच्या बाजूला 3' एंड आहे. याच्या शेजारची अपोजिट साइडची जी दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, 5'च्या समोर कोणतं प्राइम आहे, 3' आहे, आणि 3'च्या समोर कोणतं आहे, 5' आहे. म्हणजे एकाची दिशा वरच्या बाजूने आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे, दुसऱ्याची कुठली आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे दोघं एक असं आहे तर दुसरं या पद्धतीने त्या ठिकाणी रनिंग होते, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, अँटी पॅरलल. ती एक गोष्ट लक्षात असू. Then the major and minor groups. When the two polynucleotide chains coil around themselves, the coiling is always in a right angle. जर कॉइलिंग होते ते दुमडताना बरोबर असं उजव्या साईडला दुमडते. हे पहा, या ठिकाणी हा इमॅजिनरी ऍक्सिस आहे, या ठिकाणी कॉइलिंग होत असतं. मग हे कॉइलिंग होताना ज्या वेळेस ते ट्विस्ट घेणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी दोन नॉचेस तयार झाल्यात. वन इज अ डीप नॉच, दॅट इज नोन ॲज द मेजर ग्रुप. हे जे दिसते या ठिकाणी, हा खोलगट खड्डा आहे. हा जो खोलगट नॉच आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मेजर ग्रुप. आणि बरोबर त्याच्या अपोजिटला या ठिकाणी काय आहे पहा, शॅलो ग्रुप आहे, जास्त खोलवट भाग आहे का नाही, तो जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार, मायनर ग्रुप. सो these major and minor grooves are developed due to the coiling of two polynucleotide chains, or we can say as the helical structure, which is developed due to the coiling of the double helix structure. So which form the major and minor groove. Last point regarding this DNA molecule is the dimensions. Dimensions आकारमान म्हणू शकतो आपण. आकारमान कशाचा आहे, ह्या दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, याच्यामधलं अंतर काय, दोन सलगचे नायट्रोजन बेसेस आहेत त्याच्यातलं अंतर काय, न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यातलं अंतर काय, किंवा एक कॉइल जो कंप्लीट होते, समजा हा गुंडाळलेला आहे, या एका कॉइल मध्ये किती नायट्रोजन बेसिस न्यूक्लियोटाइड्स असू शकतात, हे जे आहे सगळं कशामध्ये येतं, डायमेन्शन्स. सुरुवातीला आपण बघूयात तर डायमेन्शन्स ऑर द डायमीटर बिटवीन टू पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स. ह्या ज्या दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स आहेत, ह्या दोघांमधलं अंतर जे आहे साधारणतः 20 अँगस्ट्रॉंग युनिट आहे, साधारणतः 2 नॅनोमीटर म्हणू शकतो आपण. मग हे जे अंतर आहे याच्यातलं हे 20 अँगस्ट्रॉंग युनिट आहे. त्यानंतर ना द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स, म्हणजे हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, ही पेअर झाली समजा, या दोघातलं अंतर जे आहे ते साधारणतः 3.4 अँगस्ट्रॉंग युनिट असतं. ह्या दोन न्यूक्लियोटाइड मधलं अंतर जे आहे ते साधारणतः 3.4 अँगस्ट्रॉंग युनिट असतं. इन अ सिंगल हेलिक्स, म्हणजे इथून सुरुवात झाली समजा गुंडाळायला, हे पूर्ण या ठिकाणी हे कंप्लीट झालं, इथून सुरुवात झाली, या ठिकाणी कंप्लीशन झालं, हा जो एवढा पोर्शन आहे ह्याला काय आपण म्हणू शकतो, सिंगल हेलिक्स. एक कॉइल जी आहे, ह्या एका कॉइलिंग मध्ये जिथून सुरुवात झाली त्या ठिकाणी शेवट झाला, बरोबर या रेंजला, हा जो कॉइल आहे, या सिंगल कॉइल मध्ये साधारणतः अप्रॉक्सिमेटली 10 न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट. इथून इथपर्यंतचा भाग पूर्ण होईपर्यंत त्या हेलिकल स्ट्रक्चर मध्ये साधारणतः 10 न्यूक्लियोटाइड्स असतात, बरोबर आहे. आता याचा अंदाजे अंतर किती होईल पहा, न्यूक्लियोटाइड्स किती आहेत, 10 आहेत. सलगच्या दोन न्यूक्लियोटाइड मधलं अंतर किती आहे, 3.4 अँगस्ट्रॉंग युनिट. मग जर समजा एका कॉइल मध्ये 10 न्यूक्लियोटाइड्स असतील, प्रत्येक न्यूक्लियोटाइड मधलं अंतर किती आहे,
3.4 angstrom युनिट. मग 3.4 इंटू 10 इज इक्वल टू 34 angstrom युनिट. या ठिकाणी सांगितले 1 हेलिकल टर्न 34 angstrom युनिट. कशामुळे 34? तर एका हेलिकल टर्न मध्ये 10 न्यूक्लियोटाइड्स आहेत आणि 2 न्यूक्लियोटाइड मधलं अंतर जे आहे ते साधारणतः 3.4 angstrom युनिट असतं. म्हणून 3.4 इंटू 10 इज इक्वल टू 34 angstrom युनिट. या ठिकाणी म्हटलं अप्रॉक्सिमेटली 10.5 बेस पेअर्स आहेत. आपण काय धरले 10 पेअर्स धरले, त्याच्यामुळे ते जे अंतर आहे ते साधारणतः 34 angstrom युनिट. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ युकॅरियोटिक डीएनए मॉलिक्युल. जो डीएनए आहे सगळ्या सजीवामध्ये जो डीएनए चे स्ट्रक्चर आहे त्या डीएनए मध्ये साधारणतः एवढे पॉइंट जे आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड आहे. ऍक्च्युली आपण मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्याच्यावरती तुम्हाला 12वीच्या बोर्डाला प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु हे समजल्याशिवाय पुढच्या गोष्टी आपल्याला समजणं शक्य नाही, कारण याच्या पुढचे जे काही पॉइंट्स आहेत याला रिलेटेडच आहेत. त्याच्यामुळे आपण ही जी गोष्ट आहे या ठिकाणी रिपीट केलेली आहे. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्युल. In the next lecture, we will see the different parts which are included in our topic.